Hello everyone, welcome to Civil Masters. Today we will see the standards of loading for bridge design, which is our lecture number 8. Before we start, all of the bridge engineering lecture for the MPSC mains as well as previous year question will be covered in this lecture series. So stay tuned for this channel because you will get the whole bridge engineering syllabus as well as their questions only in this lecture series. And lastly, please subscribe it because it will give the strength, or I will consider it as a reward, so that I will be in more engaging with you. Now we will see the bridge engineering, which is lecture number 8, standards of loading for bridge design. So we have seen the loading for the road bridges. Now we will see the loading for the railway bridges. In last lecture we have seen the MBG, which is the standards for the loading in railway bridges, which is the modified broad gauge, and we have seen the different G values for the broad gauge, narrow gauge, meter gauge. Now we will see what are the loadings for the railway bridges. See, in impact load, now we have seen for the road bridges, impact load, impact factor for steel and iron railway bridges. So for the formula for the impact factor for steel and iron bridges, which is for the broad as well as meter gauge, for single track span the formula is 20. हे बघा, फॉर्म्युला हा खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट फॉर्म्युला यू कांट बी एबल टू प्रोसीड. सो फॉर्म्युला आहे I इक्वल टू 20 डिवायडेड बाय 14 प्लस L सब्जेक्ट टू मॅक्सिमम 1. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू 1 येते. सी, या फॉर्म्युल्याने जर तुमची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त एक्सीड झाली तर यू हॅव टू बी स्टिक टू दी 1. तुम्हाला त्याची व्हॅल्यू 1च घ्यावी लागेल. आणि लेट सपोज जर आय ची व्हॅल्यू जी तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे ती सपोज कमी आली, ठीक आहे, तर तीच व्हॅल्यू घ्यायची. पण एक लक्षात ठेवा की 1 पेक्षा जास्त जर गेली तर आपण एकच व्हॅल्यू घेणार. ओके, हा फॉर्म्युला आहे इम्पॅक्ट लोडसाठी. नंतर आहे लोड्स ड्यू टू कर्वेचर ऑफ ट्रॅक. आता लोड ड्यू टू कर्वेचर ऑफ ट्रॅक जो आहे, जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, तो ॲक्ट होतो ॲट ए हाईट ऑफ 1.8 मीटर above the rail level of for rail broad gauge and at 1.45 meter for meter gauge. तुम्ही जर सेंट्रीफ्युगल फोर्स जेव्हा रेल्वे रोड ब्रिजेसमध्ये आपण पाहिलं होतं, तो किती वर ॲक्ट होतो? तो 1.2 मीटरवर ॲक्ट होतो. पण रेल्वे ब्रिजेसमध्ये काय होतं, तो 1.8 मीटर हे ब्रॉड गेजवर ॲक्ट होतो आणि 1.45 मीटर फॉर मीटर गेज. हे IS कोडचे प्रोव्हिजन्स आहेत. इट विल नेव्हर गेट चेंज. त्यामुळे ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. यू हॅव टू रिमेंबर. कारण माझ्या माहितीच तो जो MPSCला एकदा क्वेश्चन विचारला होता 2017ला, की तो रोड ब्रिजेससाठी विचारला होता की सेंट्रीफ्युगल फोर्स किती मीटरवर ॲक्ट होतो. तर इन केस फ्युचरमध्ये ते रेल्वेवर विचारतील, यू डोंट नो व्हॉट दे विल आस्क यू. त्यामुळे वी हॅव टू बी प्रिपेअर्ड इन दॅट वे. आता फॉर्म्युला काय कर्वेचर ऑफ ट्रॅकसाठी? C इक्वल टू WV² बाय 126R. तुम्हाला फक्त इथे फॉर्म्युलाच रिमेंबर करायचे. यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग बिकॉज ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये जनरली ते तुम्हाला ॲनालिटिकल क्वेश्चन असे फॉर्म्युल्यावर विचारले जाणार नाहीत. आणि इन केस जरी विचारले तरी सोपे विचारतील. ॲफ्लक्स कसं काढायचं, वॉटर वे काय काढायची, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच कशी काढायची, किंवा इकॉनॉमिक स्पॅन कशी काढायची. दॅट वी हॅव सीन इन द अर्लियर लेक्चर. ओके, आता आपलं इम्पॅक्ट लोड झाला. आता लोड्स ड्यू टू कर्वेचर ऑफ ट्रॅक झालं. आता नेक्स्ट आहे लोड ऑन पॅरापीट. हे बघा, लोड ऑन पॅरापीट जो रोड ब्रिजेसवर असतो तोच पॅरापीट हा रेल्वे ब्रिजवर सेम कंडिशन्स आहेत. तर काय आहेत? रेलिंग्स ऑफ पॅरापीट शुड हॅव मिनिमम हाईट above the adjacent roadway or footway surface of 1 meter less 1/2 of the horizontal width of the top rail or top of the parapet. जे मिनिमम हाईट असते, मिनिमम हाईट विच शुड बी 1 मीटर लेस 1/2 ऑफ द हॉरिझॉन्टल विड्थ ऑफ द टॉप रेल. हे मेन की पॉईंट आहे. मिनिमम हाईट जी असते ती 1 मीटर लेस दॅन 1/2 ऑफ द हॉरिझॉन्टल विड्थ ऑफ द टॉप रेल. ओके,
आता आपण कशासाठी डिझाईन करतो? सी रेलिंग अँड पॅरापीट शुड बी डिझाइन्ड टू रेजिस्ट द लॅटरल हॉरिझॉन्टल रोड अँड द व्हर्टिकल फोर्स इच ऑफ 150 kg per meter अप्लाइड सायमल्टेनियसली ॲट टॉप ऑफ द रेलिंग ऑर पॅरापीट. त्यामध्ये पण रोड ब्रिजेसमध्ये पण 150 kg पर मीटरच असतं आणि यामध्ये पण 150 kg पर मीटरच असतं. ओके, नाव वी विल सी नेक्स्ट, दॅट इज द विंड लोड. विंड लोड अँड अदर लॅटरल लोड्स. इफ विंड प्रेशर एक्सिड्स, जी विंड प्रेशर असते जी डेक लेवलला जर एक्सिड केली त्याने, लेट्स फॉर ब्रॉड गेजसाठी 150 kg पर मीटर स्क्वेअर एक्सिड केली आणि मीटर गेज आणि नॅरो गेजसाठी 100 kg पर मीटर स्क्वेअर एक्सिड केली, तर काय होतं? तर आपण वी डू नॉट कन्सिडर द लाईव्ह लोड विच इज विथ द विंड लोड. सी, विंड लोडमध्ये जर विंड प्रेशरने 150 kg पर मीटर स्क्वेअर आणि 100 kg पर मीटर स्क्वेअर ह्या रिस्पेक्टिव्ह ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेजसाठी जर एक्सिड केली व्हॅल्यू विंड प्रेशरची, तर आपण काय करतो? आपण लाईव्ह लोड जो सायमल्टेनियसली विंड लोड सोबत कन्सिडर करत नाहीत. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. एक्झाममध्ये विचारू शकतात की ब्रॉड गेजसाठी किती प्रेशर असतं आणि मीटर गेज आणि नॅरो गेजसाठी किती प्रेशर असतं. इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू रिमेंबर ओनली स्टँडर्ड व्हॅल्यू. सी, वी आर गिविंग द objective exam, we are not giving the subjective exam, so we don't have to be get into that details. We just have to remember the value, because as per the trend from previous years of MPSC question paper, we have seen the MPSC most focuses on the standard value, so that you have to remember the standard values which will be beneficial for you. ठीक है. आता आपण काय काय पाहिलं? इम्पॅक्ट लोड पाहिलं, लोड्स ड्यू टू कर्वेचर ऑफ ट्रॅक पाहिलं, देन वी हॅव सीन द लोड ऑन पॅरापीट पाहिलं, लेटर वी हॅव सीन विंड लोड अँड अदर लॅटरल लोड्स. नाव वी विल मूव फॉरवर्ड, दॅट इज द लॉन्जिट्युडिनल फोर्सेस. सी, इन लॉन्जिट्युडिनल फोर्सेस ब्रेकिंग फोर्स इज नॉर्मली टेकन एज 15% ऑफ लाईव्ह लोड. ओके, जो ब्रेकिंग फोर्स जो आपण कन्सिडर करतो तो 15%, लाईव्ह लोडच्या 15% घेतो. स्टँडर्ड नोटेशन आहे, इम्पॉर्टंट आहे. ब्रेकिंग फोर्स किती घेतो? 15% ऑफ लाईव्ह लोड, लक्षात ठेवा. ट्रॅक्टिव्ह फोर्स इज नॉर्मली टेकन एज 25% ऑफ वेट ऑफ ड्रायव्हिंग व्हील्स. ओके, जो ट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो आपण किती घेतो? 25% घेतो ड्रायव्हिंग व्हीलच्या. ब्रेकिंग फोर्स किती घेतो? 15%. कशाच्या? लाईव्ह लोडच्या. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रॅक्टिव्ह फोर्स 25% घेतो ड्रायव्हिंग व्हीलच्या. ओके, ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे रिमेंबर लॉन्जिट्युडिनल फोर्स इज ॲज्युम्ड ॲक्ट ॲट 1.8 मीटर अबव्ह द टॉप ऑफ रेल. जो तुमचा लॉन्जिट्युडिनल फोर्स आहे तो 1.8 मीटर ॲक्ट होतो अबव्ह जे रेलची टॉप जे असते त्याच्या 1.8 मीटर ॲक्ट होतो. सी, आता यामध्ये भरपूर व्हॅल्यू आहेत. 1.8 मीटर वी हॅव सीन. इकडे आपण पाहिली, इकडे पण पाहिली 1.8 मीटर. तिकडे रोड ब्रिजेसमध्ये पण काही व्हॅल्यूज आहेत. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहेत, कारण यावर MPSCचा जास्त फोकस असतो. त्यामुळे तुम्ही या लिहून जर पाठ केल्या तर तुमच्या लक्षात जास्त राहील. आणि काही काळजी करू नका, याची जी PDF आहे मी तुम्हाला देत आहे. आपल्या जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावर मी आपल्या लेक्चरची जी PDF आहे ती अपलोड करत आहे. पण इवन दो जर तुम्ही ह्या लिहून पाठ केल्या, आता मी जे तुम्हाला सांगतोय त्या जर तुम्ही स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहून जर व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील. सो आवर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू रिटेन फॉर द लॉंगर पिरियड ऑफ टाईम. कारण आपल्याला माहिती आहे की MPSCची जी प्रिलिम एक्झाम आहे, इवन दो त्याची नोटिफिकेशन जरी आलेली असली लवकरच होणार आहे, बट वी इवन डोंट नो की एक्झाम कधी होईल. सो वी हॅव टू बी प्रिपेअर इन सच अ वे दॅट इवन आपली प्रिलिम लवकर झाली आणि इन केस जर MPSC मेज 2 महिन्यावर आली तर वी हॅव टू बी प्रिपेअर फॉर दॅट. फॉर दॅट पर्पज वी नीड टू स्टडी द मेन सिलेबस, so that we have to retain for the longer period of time, because after this we will be studying prelim and later we don't have to be
जम्प ऑन दिस, कारण आपल्याला बाकीचे पण सब्जेक्ट करायचे आहेत. सो दॅट असं लक्षात ठेवा की जे मॅक्सिमम काळासाठी रिटेन राहील. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो की या नोट्सच्या बाहेर आपल्या काही येणार नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. ब्रिज इंजिनिअरिंग झालं, आपण टनेलिंग पण पाहिलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही आहे. हे बघा किती 18 मार्क्स विचारतात. मी एवढी गॅरंटी देतो की कमीत कमी 16 मार्क्सचं तरी क्वेश्चन येऊ शकेल. 18ची गॅरंटी मी का देत नाही आहे, कारण MPSC अजून कोणते सोर्सेस वापरते ते आपल्याला डेफिनेटली माहीत नाही आहे. पण मी डेफिनेटली सांगतो की तुम्ही 9 पैकी 8 तरी क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकाल इफ यू हॅव स्टडीड माय नोट्स थोरोली. ओके. नाव वी विल सी द नेक्स्ट, दॅट इज द लोड्स फॉर द रेल कम रोड ब्रिजेस. आता रेल्वे आणि रोडचे जे कॉम्बिनेशन असलेले ब्रिजेस असतात त्यामध्ये काय लोड आहेत ते बघूया. वेअर रेल्वे अँड रोड डेक्स आर कॉमन. सी, जिथं रेल्वे अँड रोड डेक्स कॉमन असतात तर त्यामध्ये काय होतं, द इफेक्ट ऑफ रोड अँड फुटपाथ लोडिंग प्रोव्हाइडेड बाय अ मिनिमम डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ 195 kg पर मीटर स्क्वेअर. जो रोड आणि फुटपाथच्या लोडिंगनं जो लोड प्रोव्हाइड केलेला असतो तो मिनिमम डिस्ट्रीब्युटेड लोड किती असतो, 195 kg पर मीटर स्क्वेअर. व्हॅल्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर ते कशावर असतो, ओव्हर द होल एरिया, जो पूर्ण एरिया असतो रोडवेचा अँड द फुटपाथ विच इज नॉट ऑक्युपाइड बाय द ट्रेन लोड. ओके. जो कशावर डिस्ट्रीब्युटेड असतो तो एरिया रोडवे आणि फुटपाथवर असतो, पण तो एरिया ट्रेन लोडनं ऑक्युपाय नाही केलेला पाहिजे. तर किती आहे व्हॅल्यू, 195 kg पर मीटर स्क्वेअर. फुटपाथ आपण या लोड फॉर रेल कम ब्रिजेससाठी, रेल कम रोड ब्रिजेससाठी आपण कितीसाठी डिझाईन करतो, 415 kg पर मीटर स्क्वेअरसाठी. जर लेट सपोज तर अँटिसिपेटेड क्राउन लोडिंग असेल तर काय करतो, 490 kg पर मीटर स्क्वेअरसाठी. जनरली आपण 415 साठीच डिझाईन करतो. बट इन केस ऑफ द स्पेशल, जर स्पेशली अँटिसिपेटेड क्राउन लोडिंग असेल तर 490 kg पर मीटर स्क्वेअरला डिझाईन करतो. सी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू. यामध्ये बघा सगळ्या मी इम्पॉर्टंट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यामुळे असं नाही की जे मी लिहिलेलं आहे ते अनयुजफुल आहे किंवा अनइम्पॉर्टंट आहे, असं काही नाही आहे. मी सगळे जे लिहिलेले आहेत फक्त इम्पॉर्टंट गोष्टीच लिहिलेल्या आहेत. आणि ह्या भागामध्ये बघा माझा जास्त फोकस आहे तो व्हॅल्यूवर आहे. इथे बघा 490 दिसत असेल तुम्हाला, 415 दिसतंय, 195 दिसतंय, वर 15%, 25%, 1.8 मीटर दिसतंय. तर ह्या व्हॅल्यू यू आर सपोज टू रिमेंबर. ओके. आता स्पेसिंग बिटवीन, एक नोट आहे लिहून घ्या की स्पेसिंग बिटवीन, जी स्पेसिंग असते रेअर ॲक्सेल ऑफ द फर्स्ट व्हेकल अँड द फ्रंट ॲक्सेल्स ऑफ द सक्सेडिंग व्हेकल. म्हणजे काय, जे समोरचं व्हेकल आहे त्याचं फ्रंट ॲक्सेल आणि जी पहिली व्हेकल आहे त्याचं रेअर ॲक्सेल म्हणजे शेवटचं ॲक्सेल, या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं ती किती असायला पाहिजे, मिनिमम स्पेसिंग शुड बी 30 मीटर. सी, ही IS कोडची प्रोव्हिजन आहे, त्यामुळे यू हॅव टू रिमेंबर किती असायला पाहिजे, 30 मीटर. आणि हा क्वेश्चन विचारलेला पण आहे, त्यामुळे लक्षात ठेवा किती स्पेसिंग पाहिजे, 30 मीटर. ओके. नाव आता हे झाले आपले लोडिंग फॉर द रेल्वे ब्रिजेस. ओके. काय नाही आहे, इम्पॉर्टंट आहेत, 6 फॅक्टर आहेत, 6 लोड्स आहेत, दॅट यू हॅव टू रिमेंबर. जास्त काही अवघड नाही आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की नेक्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज द रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रॅफिक इन द डिझाईन ऑफ हायवे ब्रिज. जेव्हा आपण हायवे ब्रिज डिझाईन करतो तेव्हा काय रिक्वायरमेंट असतात ट्रॅफिकचे, दॅट वी विल सी. नाव फर्स्ट इज द रोडवे विड्थ. आता रोडवे विड्थ, देन रोडवे विड्थ कशी असते हायवे ब्रिजेसमध्ये हे बघा. आपण जे पाहतो, आपण सिंगल लेन ब्रिज किंवा 2 लेन ब्रिजच्या ज्या हायवेमध्ये व्हॅल्यू आहेत, कॅरेजवे विड्थ जे आपण पाहतो, हे बघा ते ब्रिजेसमध्ये थोड्या डिफरंट व्हॅल्यू आहेत. देअर मे बी कन्फ्युजन. काही काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं की हायवेमध्ये वेगळ्या व्हॅल्यू, ब्रिजमध्ये वेगळ्या व्हॅल्यू आहेत. तर त्यामुळे तुम्हाला सेपरेटली लक्षात ठेवायचे आहेत, हायवेसाठी वेगळे आहेत, ब्रिजसाठी वेगळे आहेत.
तर तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. आता ही जी रोडवे विड्थ आहे तुमचा जो, त्यावर 2018ला MPSCला क्वेश्चन विचारलेला आहे. सिंगल लेन ब्रिज, आता इन केस ऑफ सिंगल लेन ब्रिज रोडवे विड्थ किती असते? 4.25. व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, जेव्हा आपण हायवे कन्स्ट्रक्ट करतो हायवेमध्ये असते 3.75 असते, बट इन केस ऑफ द सिंगल लेन ब्रिज, इन केस ऑफ ब्रिज 4.25 मीटर असते. ठीक आहे. 2 लेन ब्रिजसाठी 7.5 मीटर असते. मल्टी लेनसाठी किती असते? 7.5 प्लस 3.5 फॉर एव्हरी ॲडिशनल लेन. आणि पेडेस्ट्रियन म्हणजे काय असतं? मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की पेडेस्ट्रियन म्हणजे काय असतं? जो आपण फुटपाथ म्हणून जो यूज करतो त्याला आपण पेडेस्ट्रियन म्हणतो. पेडेस्ट्रियन जो ब्रिज असतो म्हणजे तो फुट ब्रिज आपण म्हणतो त्याला, त्याची जी रोडवे विड्थ असते ती 2.5 मीटर असते. ठीक आहे. तर या व्हॅल्यू यू आर सपोज टू रिमेंबर, कारण क्वेश्चन आलेला MPSC 18ला आणि हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट काही की पॉईंट्स आहेत रोडवे विड्थमध्ये. 3 लेन ब्रिज शुड नॉट कन्स्ट्रक्टेड. हे बघा, आपण 3 लेन ब्रिज कधीच पाहिलेलं नसेल आणि नसतोच 3 लेन ब्रिज. ठीक आहे. जे आपलं डिवायडर असतं, डिवायडरच्या जागी इकडे 2 लेन असतात, इकडे 2, म्हणजे टोटल 4 लेन, किंवा तुम्ही एक लेन पाहिलं असतील म्हणजे 2 लेन्स, किंवा 3 लेन्स, दॅट इज 6 लेन. 3 लेन ब्रिज आपण कन्स्ट्रक्ट करतच नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. रोडवे कॅपॅसिटी, आता हे IS कोडचे प्रोव्हिजन आहेत, हे लक्षात ठेवा. रोडवे कॅपॅसिटी किती अडॉप्ट करतो? 1000 व्हेकल पर आवर पर 3.75 लेन विड्थ. ओके. द रोडवे कॅपॅसिटी बी अडॉप्ट इज द 1000 व्हेकल पर आवर पर 3.75 लेन विड्थ. रोडवे विड्थ इज इन्क्रीज्ड बाय मल्टिपल ऑफ 3.75 मीटर फॉर एव्हरी ॲडिशनल 1000 आहे इथं, नॉट 100, इथे 1000 आहे, तर 1000 करा. फॉर एव्हरी ॲडिशनल, प्रत्येक ॲडिशनल 1000 व्हेकलसाठी आपण काय करतो? ठीक आहे. आता ठीक आहे, पहिल्या व्हेकलसाठी जर आपण 3.75 लेन विड्थची अडॉप्ट केली, पण जेव्हा काय होतं, जेव्हा अजून 1000 व्हेकल ॲड होतात, लक्षात ठेवा, एव्हरी ॲडिशनल म्हणतोय मी, एव्हरी ॲडिशनलसाठी आपण काय करतो? रोडवे विड्थ 3.75च्या मल्टिपलमध्ये इन्क्रीज करतो. विड्थ ऑफ रोडवे ओव्हर ब्रिज विच इज नथिंग बट द रोड विड्थ ऑन द आयदर साइड. ते तर आपल्याला माहितीच आहे. रोडवे विड्थ आहे ती आपण ब्रिजच्या आयदर साईडला कन्स्ट्रक्ट करतो, और वी टेक इट एज. ठीक आहे. तर हे की पॉईंट्स आहेत दॅट यू हॅव टू रिमेंबर. आणि या व्यतिरिक्त आय थिंक रोडवे विड्थमध्ये काही करण्यासारखं वगैरे काही नाही आहे. आता रोडवे विड्थ आपण पाहिली. आता नाव वी विल सी द सायकल ट्रॅक विड्थ. सी इन सायकल ट्रॅक विड्थ, जेव्हा आपण अर्बन एरियामध्ये म्हणजे सिटीमध्ये जातो, ठीक आहे, तिथे सायकल ट्रॅक असतात. मोस्ट ऑफ लोक असतील सिटीमधले किंवा नसतील. हे जे नसतील ते त्यांना मी सांगतो की जे अर्बन एरियामध्ये असतो ते सायकल ट्रॅकसाठी एक जागा सोडलेली असते, त्याला आपण सायकल ट्रॅक विड्थ म्हणतो. आता सायकल ट्रॅकमध्ये वेन नंबर ऑफ सायकल एक्सीड 500 पर आवर, ठीक आहे, जेव्हा नंबर ऑफ सायकल हे 500 पर आवरपेक्षा जास्त होतात, तिथं आपण सेपरेट सायकल ट्रॅक प्रोव्हाइड करतो. इम्पॉर्टंट आहे. मिनिमम विड्थ किती असते? ॲट 2 मीटर अप टू 2000 सायकल पर आवर. अँड सेम विड्थ इज इन्क्रीज्ड बाय मल्टिपल ऑफ 1 मीटर फॉर एव्हरी ॲडिशनल 1600 सायकल्स पर आवर. नाव दीज आर द की पॉईंट्स दॅट यू हॅव टू रिमेंबर. आणि IS कोड प्रोव्हिजन आहेत, काही अवघड नाही आहे. सेफ्टी कर्व. आता सेफ्टी कर्व काय असतो? यामध्ये 600 बाय 225 mm विच इज प्रोव्हाइडेड ऑन द आयदर साइड ऑफ द रोडवे. अरे बरोबर आहे ना, कर्व जो आपण करतो तो आयदर साइड, दोन्ही साईडला प्रोव्हाइड करतो. ओके. द रोड साइड एज ऑफ द कर्व विल हॅव, त्याचा स्लोप किती असतो लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. स्लोप काय असतो? 1/8 असतो. इम्पॉर्टंट आहे. त्याची हाईट असते 200 mm आणि रेडियस कर्वड एजला असते 25 mm टॉप. नाव ह्या व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहेत. कर्वमध्ये काय लक्षात ठेवायचं? त्याचे डायमेन्शन्स 600 बाय 225 mm आयदर साइड ऑफ द रोडवेला.
ठीक आहे. स्लोप किती प्रोव्हाइड करतो 1/8, 200 mm हाईट प्रोव्हाइड करतो आणि वरची जी रेडियस असते ती 25 mm असते टॉपला. एवढ्या गोष्टी आपल्याला सेफ्टी कर्वमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. नाव वी विल सी द फुटपाथ. नाव फुटपाथ, द विड्थ ऑफ फुटपाथ विच व्हॅरीज फ्रॉम द 1.5 मीटर टू 3.9 मीटर विच इज डिपेंडिंग ऑन द व्हॉल्यूम अँड इम्पॉर्टन्स ऑफ पेडेस्ट्रियन. जी विड्थ आहे ती व्हॅरी करते 1.5 ते 3.5 विच डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम अँड द इम्पॉर्टन्स ऑफ पेडेस्ट्रियन. हाऊ इम्पॉर्टंट इज दॅट रोड ऑर द फुटपाथ इज, त्यावरून आपण विड्थ डिसाईड करतो. सी त्यामध्ये जर व्हॉल्यूमच कमी असेल आणि आपण विड्थच जास्त दिली तर त्याचा नो यूज आहे, काहीच यूज नाही आहे. तर त्यामुळे आपण डिपेंड राहते की व्हॉल्यूम किती आहे, लोकांची संख्या किती आहे तिथं, त्यावरून आपण विड्थ डिसाईड करतो. कॅपॅसिटी ऑफ 1.5 मीटर फुटपाथ इज टेकन ॲज 101 पर्सन पर मिनिट. 1.5 मीटरची जो फुटपाथ असतो त्याची कॅपॅसिटी किती असते 101 पर्सन पर मिनिटाला. 101 पर्सन येऊ शकतील किंवा सामावू शकतील अशी 1.5 मीटर फुटपाथची कॅपॅसिटी असते. जर इन केस जर ॲडिशनल झाले माणसं किंवा पर्सन, एव्हरी ॲडिशनल 54 पर्सन पर मिनिटसाठी विड्थ आपण 0.6 मीटर इन्क्रीज करतो. व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. अँड दे आर प्रोव्हाइडेड ऑन द आयदर साईड ऑफ द ब्रिज. बरोबर आहे, फुटपाथ आपण दोन्ही साईडला असतो. नेक्स्ट आहे सिग्रिगेशन ऑफ ट्रॅफिक. आता सिग्रिगेशन ट्रॅफिकचं कसं होतं इन केस ऑफ ब्रिज 4 लेन्स ऑर मल्टिपल लेन. जेव्हा ब्रिज 4 लेन किंवा जास्त लेन असतात त्यामध्ये तर आपण मिनिमम सेंट्रल वर्ज प्रोव्हाइड करतो 1.9 मीटर, 1.9 मीटर विड्थ. आपण पाहिलेला असेल, आपण जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गेलेला असाल तेव्हा तिथे सेंट्रल वर्ज आहे. ती कशासाठी असतं, ट्रॅफिक सिग्रिगेट करण्यासाठी असतं. तर IS कोडचं काय प्रोव्हिजन आहे 1.9 मीटर विड्थ. हे IS कोडचं प्रोव्हिजन आहे सिग्रिगेशन ऑफ ट्रॅफिकसाठी. आता नेक्स्ट आहे साईड डिस्टन्स. सी साईड डिस्टन्स काय असतं, साईड डिस्टन्स म्हणजे जे आहे की जे मिनिमम साईड डिस्टन्स असतो टू अवॉइड द कोलिजन. म्हणजे समोरच्या व्हेकलवर जर आपण आदळणे जाऊ नये म्हणून जे कमीत कमी जे डिस्टन्स सोडावं लागतं त्याला आपण मिनिमम साईड डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ रोड्स. आता डिपेंडिंग ऑन द क्लासिफिकेशन ऑफ रोड अँड स्पीड स्टॉपिंग साईड डिस्टन्स आपल्याला IS कोडनं दिलेले आहेत. नॅशनल आणि स्टेट हायवेसाठी जर डिझाईन स्पीड 100 किलोमीटर पर आवर असेल तर साईड डिस्टन्स आहे 150. MDR मेजर डिस्ट्रिक्ट रोडसाठी 80. SSD किती 110 मीटर. अदर डिस्ट्रिक्ट रोडसाठी 65 स्पीड आणि SSD 80 आणि विलेज रोडसाठी 50 अँड SSD 60 मीटर. नाव सी ही जी आहे टेबल, हे इम्पॉर्टंट आहे टेबल. हा टेबल तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. देअर इज नो अदर ऑप्शन. आता तुम्ही म्हणत असाल हायवेमध्ये पण लक्षात ठेवायचे आहेत, ब्रिजमध्ये पण लक्षात ठेवायचे आहेत. सी एक्झाममध्ये काय विचारतील काही सांगता येत नाही आहे. एकदा त्यांनी जो क्वेश्चन आहे तो एक टेबल होता, त्या डिझाईन स्पीडचाच टेबल आहे. तो लोकल रोडसाठी वगैरे किती व्हॅल्यू असते ते हायवेसाठी विचारला होता मॅच द पेअर्समध्ये 2018ला, मला अजून आठवतंय. तर कदाचित ते विचारू शकतील की ब्रिजवर नेक्स्ट वेळेस विचारू शकतील. सी जे टेबल्स असतात किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू असतात MPSCमध्ये फार महत्त्वाचे असतात. दॅट्स वाय वी हॅव टू रिमेंबर दिस. आणि याचा आपल्याला बेनिफिट होतोच. इथे जरी नाही झाला, सी एक्झाममध्ये जरी नाही आलं तर इंटरव्ह्यूमध्ये जरी होईल. आणि इन केस इंटरव्ह्यूमध्ये जरी नाही विचारलं तर बाकीच्या ज्या तुम्ही एक्झाम देत असाल UPSC वगैरे तिथे पण तुम्हाला बेनिफिट होणारच आहे. फक्त माझे एवढंच सजेशन आहे की तुम्ही ज्याही व्हॅल्यू पाठ करणार आहेत त्या ॲटलिस्ट 3 ते 4 वेळा तुमच्या वहीमध्ये लिहा. बिकॉज लिहिल्याशिवाय ते जास्त स्मरणात राहणार नाही आहे आणि आपल्याला जास्त काळ ते लक्षात ठेवायचं आहे. दॅट्स वाय लिहून पाठ करा. त्यामुळे माझं सजेशन प्रत्येक विद्यार्थ्याला असेल की तुम्ही लिहून पाठ करा. आता या गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतील, त्याला काही पर्याय नाही आहे. फक्त
लिहून पाठ करा. ठीक आहे. तर आपण पहिलं रिक्वायरमेंट्स काय असतात ट्रॅफिकच्या हायवे ब्रिजेसमध्ये. तर हा आपला झाला, दॅट इज द लेक्चर नंबर 8 स्टँडर्ड ऑफ लोडिंग फॉर ब्रिज डिझाईन. नाव इन लेक्चर नंबर 9 वी विल सी द लो कॉस्ट ब्रिजेस, वेरियस टाइप्स ऑफ लो कॉस्ट ब्रिजेस. त्यानंतर कलवर्ट बघूया, त्याचे टाईप काय काय ते बघूया. इंटरेस्टिंग आहे, सिम्पल आहे आणि जास्त काही अवघड नाही आहे आणि मी तुम्हाला की पॉईंट्स देणार आहे, त्यामुळे आपलं लवकरात लवकर सगळं संपेल. आणि तुम्ही जर बुक पाहिलं एस पी बिंद्रा ब्रिजचं, तर ते खूप मोठं बुक आहे. तर त्यामधल्या जे मी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या MPSCला येऊ शकतात, स्टँडर्ड्स व्हॅल्यूज आहेत, त्याच मी तुम्हाला सेग्रिगेट करून तुम्हाला नोट्स तयार करून देतोय, विच विल बी बेनिफिशियल फॉर यू. सो व्यवस्थित अभ्यास करा. नाव वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. आणि ही जी PDF आहे मी टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड करत आहे आणि जी टेलिग्रामची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावर तुम्ही जॉईन व्हा आणि PDFचा लाभ घ्या. आणि लास्टली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, नाव वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.